तर पित्याची जबाबदारी आहे, ही तुमची जबाबदारी आहे नेतृत्व करणे आणि माझे घराने तर परमेश्वराची सेवा करणार। तो यहोशुआ असा नाही म्हटला की मी परमेश्वराची सेवा करणार, आणि हे नेतृत्व तुमच्या हातात तुम्ही घ्यायला पाहिजे आणि कुटुंबाला चालवलं पाहिजे। तुमची जबाबदारी, तुमचं नेतृत्व इतरांच्या हातात देऊ नका। तुमच्या लेकरांना नाव ठेवू नका, त्यांना दुखवू नका, त्यांना खाली पाडून बोलू नका। तुम्ही आदर करायला शिका, ही बापाची जबाबदारी आहे। कुटुंबाला जर प्रेम नाही मिळालं तर प्रियानं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं। हा शिस्तबद्ध असावा आणि त्या व्यक्तीला, बापानं आपल्या कुटुंबाला योग्य शिस्त लावायला पाहिजे, मुलांना शिस्त लावायला पाहिजे। ही फार जबाबदारी फार मोठी आहे बापाची, म्हणून बाप होणं काय एवढं सोपी गोष्ट नाही आहे। प्रत्येक बापानं ही आपली कर्तव्य जर पार पाडलं, तुमच्या कुटुंबासारखं कुटुंब नसणार प्रियानो, फार आशीर्वादित तुमचं कुटुंब असणार आहे। प्रेज गॉड। फादर्स डे च्या निमित्तानं आज स्पेशल संदेश आहे फादर्स डे निमित्तानं, आणि खरोखर परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे प्रत्येक पिता आशीर्वादित होणार आहे, माझा विश्वास आहे। हालेलुया, प्रेज गॉड। तर सर्वांना फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा। देव तुम्हाला आशीर्वाद देव। आणि आजचा जो विषय आहे तो म्हणजे एक पिता म्हणून माझी जबाबदारी काय आहे, एक पिता म्हणून माझी जबाबदारी काय आहे, ह्या विषयावरती आज आपण पाहणार आहोत। बघा, पिता म्हटलं की तो एक जबाबदार व्यक्ती आहे, आणि हा जबाबदार व्यक्ती म्हणजे त्याचं काहीतरी कर्तव्य आहे, आणि प्रत्येक पित्यानं त्याची कर्तव्ये पार पाडली पाहिजेत। आणि प्रियानो, पिता होण्याचं जे सौभाग्य आपल्याला मिळालं आहे, ही देवाची कृपा आहे आपल्यावरती, आणि मुलं ही देवाकडून देणगी आहे। ओके, देवानं जी आपल्याला मुलं दिलेले आहेत ती देवाकडनं काय देणगी आहे, आणि पिता एक जबाबदार व्यक्ती आहे, आणि पित्याने कोणती आणि कशी जबाबदारी पार पाडायची हे पवित्र शास्त्र आपल्याला शिकवतं। ओके, पवित्र शास्त्र आपल्याला शिकवतं की पित्याची जबाबदारी काय आणि पित्यानं कशी जबाबदारी पार पाडायची, आणि हे पवित्र शास्त्र आपल्याला उत्तम सांगतं, उत्तमरित्या मार्गदर्शन करतं। तर प्रियानो, तर चला आज आपण पाहूया की पवित्र शास्त्रानुसार पित्याची जबाबदारी किंवा त्याचं कर्तव्य काय आहे। हालेलुया। तर पित्याचं कर्तव्य काय हे आपण पाहणार आहोत पवित्र शास्त्रातून। तर मी तुम्हाला 6 गोष्टी सांगणार आहे की त्या 6 गोष्टी ह्या आहेत की ते प्रत्येक वडिलाची जबाबदारी आहे आणि कर्तव्य आहे, आणि हे पवित्र शास्त्रातून आपण शिकणार आहोत। तर पहिलीच कर्तव्य काय आहे, पहिली जबाबदारी काय आहे, ते म्हणजे आध्यात्मिक नेतृत्व करणे। आत्मिक नेतृत्व करणे म्हणजे आत्मिकरित्या कुटुंबाचं नेतृत्व पित्यानं केलं पाहिजे, वडिलांनी केलं पाहिजे। प्रियानो, वडिलांना त्यांच्या घराचे आध्यात्मिक प्रमुख म्हणून पाचारण केलं आहे, आणि त्यासाठी वडिलांनी कुटुंबाची जबाबदारी घ्यायला पाहिजे, आणि आत्मिकरित्या आराधनेमध्ये, प्रार्थनेमध्ये, देवाच्या वचनाचा आज्ञाधारकतेमध्ये एक उदाहरण देऊन नेतृत्व करायला पाहिजे। मंडळी, कुटुंबाला पित्यानं चालवलं पाहिजे। ओके, कुटुंबाला पित्यानं देवाच्या गोष्टीत त्यांना वाढवलं पाहिजे। ही जबाबदारी पित्याची आहे, लक्षात ठेवा, एका वडिलाची आहे। कारण वडिलानं एक ती लिडरशिप घ्यायला पाहिजे, ते पुढारी पण घ्यायला पाहिजे, आणि आपल्या कुटुंबाला चालवलं पाहिजे। ही देवाची इच्छा आहे। प्रियानो, देवाचं वचन सुद्धा आपल्याला सांगतं, आणि इफिसकरास पत्र 6 अध्याय आणि 14 वचनात सांगितलेलं आहे, बापानो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा। ओके, देवाचं वचन आपल्याला क्लिअरली सांगितलं आहे, प्रभूच्या शिस्तीत आणि शिक्षणात त्यांना वाढवायचं आहे। कोणी? पित्यानं, वडिलानं। ओके, कारण तो नेतृत्व करणार आहे, पुढारी पण वडिलाच्या हातात असतं। ओके, जे आज पिता या ठिकाणी बसलेले आहेत, तुम्ही काळजीपूर्वक देवाचं वचन ऐका प्रियानो, तुम्ही आशीर्वादित व्हाल। तर पित्याची जबाबदारी आहे, ही तुमची जबाबदारी आहे नेतृत्व करणे, आणि हे नेतृत्व तुमच्या हातात तुम्ही घ्यायला पाहिजे आणि कुटुंबाला चालवलं पाहिजे। तुमची जबाबदारी, तुमचं नेतृत्व इतरांच्या हातात देऊ नका। ओके, तर तुम्ही आणि मी, आम्ही एक पिता म्हणून आमची जबाबदारी आहे
कुटुंबाला आम्ही देवाच्या वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये, विश्वासामध्ये, आत्मिक गोष्टीमध्ये आम्ही त्यांना वाढवलं पाहिजे, प्रभूच्या शिस्तीत आणि प्रभूच्या वचनात. प्रियानो, कुटुंबामध्ये प्रार्थना घरामध्ये झाली पाहिजे, त्याचं नेतृत्व वडिलांनी केलं पाहिजे. ओके, आम्ही म्हटलं पाहिजे चला आपण प्रार्थना करू, चला आपण देवाचं वचन वाचू, चला आपण आराधना करू. ही जबाबदारी कुटुंबाची कोणाकडे आहे? वडिलाकडे आहे, पिताकडे आहे. कारण तो त्या कुटुंबाचा लीडर आहे. त्या कुटुंबाला त्यानं लीड करायला पाहिजे. हालेलुया. आणि तेव्हा ते कुटुंब देव आशीर्वादित करणार आहे. म्हणून प्रत्येक पित्यानं ही जबाबदारी पार पाडायला पाहिजे. तर एक उत्तम उदाहरण आहे पवित्र शास्त्रामध्ये यहोशुवाचं. यहोशुवा काय म्हणतो माहिती आहे? यहोशुवा म्हणतो, यहोशुवा 24:15 मध्ये म्हटलेलं आहे की मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. तो यहोशुवा असा नाही म्हटला की मी परमेश्वराची सेवा करणार, माझी मुलं परमेश्वराची सेवा करतील, एवढंच म्हटला नाही. किंवा माझी पत्नी परमेश्वराची सेवा करेल असं नाही म्हटला. तो म्हटला मी आणि माझी घराणं, माझं कुटुंब परमेश्वराची सेवा करणार. हालेलुया. तर प्रियानो, तुम्हाला सांगायचं या ठिकाणी यहोशुवा एक चांगला पिता आणि कुटुंबाचा लीडर आणि आत्मिकरित्या तो नेतृत्व करणारा तो चांगला पुढारी होता. प्रेज गॉड. तर प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, अशा प्रकारचं पुढारी पण प्रियानो तुम्ही आणि मी केलं पाहिजे. हालेलुया. आपल्या कुटुंबाला आम्ही देवामध्ये वाढवायला पाहिजे. ही पित्याची जबाबदारी आहे. अनेक पिता म्हणतात पत्नीला, हां तू लेकरांना घेऊन प्रार्थना कर, मी कामात बिझी आहे, मला होत नाही ते. आणि बरेचदा आमची जबाबदारी आमच्या पत्नीवर आम्ही ढकलतो. नाही, पुढारी पण कुणाच्या हातात दिलंय देवानं, लिडरशिप कुणाच्या हातात दिलंय देवानं? देवानं पित्याच्या हातात दिलेलं आहे, वडिलाच्या हातात दिलेलं आहे, बापाच्या हातात दिलेलं आहे. आणि बापानं कुटुंबाला चालवलं पाहिजे. हालेलुया. जर कुटुंबात जर एखादी व्यक्ती प्रार्थनात कमी पडते, तेव्हापासून दूर जाते, चर्चला येत नाही, मुलं चर्चला येत नाहीत आणि पत्नी चर्चला येत नाही, आणि कुटुंबामध्ये आत्मिकरित्या जर लोक कोणी मागं पडते, त्याला पूर्ण जबाबदार कोण आहे माहिती आहे? बाप आहे. कोण आहे? पिता. कारण आपल्या कारण पित्यानं आपल्या कुटुंबाची उत्तमरित्या काळजी घेतली नाही, आध्यात्मिकरित्या वाढवलं नाही. हालेलुया. बघा, जर मुलांना आम्ही चर्चमध्ये घेऊन जात नाही लहानपणापासून, समजा आम्ही मुलांना घरात ठेवतो आणि आम्ही चर्चला जाऊन येतो, त्या मुलांच्यावरती प्रभाव काय पडतो की हे चर्च माझ्यासाठी नाही, माझ्या आईवडिलांसाठी आहे, असा प्रभाव त्या मुलांच्यावरती पडत असतो. आणि जर तुम्ही सतत तसं करू लागाल तर प्रियानो, पुढं मोठी झाली तरी ते रविवारच्या दिवशी मुलं चर्चमध्ये नसतात. का? कारण लहानपणापासून त्यांना काय केलंय? रविवारच्या दिवशी कुठं, हां तू खेळत बस, तू घरी बस, मी जाऊन येतो. अनेक जण आई वडील असं करतात. प्रियानो, नाही. तुम्ही जर लहानपणापासून जर त्या लेकरांना देवाच्या सांध्यात येण्याची जर तुम्ही सवय लावला आणि दर रविवारी त्यांना देवाच्या सांध्यात घेऊन आला, तर प्रियानो, मोठे जरी झाले आणि ते कुठेही जरी गेले, रविवारच्या दिवशी देवाच्या सांध्यात असतील. हालेलुया. रविवारच्या दिवशी देवाच्या सांध्यात असतील. ते कधीच सभा चुकवणार नाहीत, चर्च कधी चुकवणार नाहीत. प्रियानो, ही जबाबदारी कोणाची आहे? पित्याची आहे, वडिलाची आहे, की आपल्या कुटुंबाला देवाकडे लीड करायचं आहे, आत्मिक गोष्टीमध्ये चालवायचं आहे, हे पुढारी पण करायचं आहे. म्हणून प्रियानो, मुलांना देवाचं वचन शिकवा, प्रार्थनेत त्यांना वाढवा आणि देवाशी नातेसंबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करा. ही पूर्ण जबाबदारी पित्याची आहे. प्रियानो, आज फादर्स डे आहे म्हणून हा संदेश मी तुम्हाला सांगत आहे. तर प्रत्येक पित्यानं हे केलं पाहिजे आणि हे पुढारी पण उत्तमरित्या पार पाडलं पाहिजे. हालेलुया. दुसरी गोष्ट काय सांगतो? दुसरी जबाबदारी पित्याची काय आहे, वडिलांची? तर दुसरी आहे कुटुंबावरती प्रेम करणे आणि त्यांचा आदर करणे. कुटुंबावरती प्रेम करायला पाहिजे. बापानं पत्नी आणि लेकरांच्यावरती प्रेम करायला पाहिजे आणि त्यांचा आदर सुद्धा करायला पाहिजे. हालेलुया. मग जसं येशू ख्रिस्त मंडळीवरती प्रेम करतो, त्याप्रमाणे प्रत्येक पित्याने आपल्या पत्नीवर आणि मुलांच्यावरती निस्वार्थ प्रेम करण्याचं अपेक्षित आहे. निस्वार्थ, कुठला स्वार्थ पाहू नका. ओके, त्यांच्यावरती प्रीती करा, त्यांना प्रेमानं जवळ घ्या, त्यांच्याशी प्रेमानं बोला, त्यांचा आदर करा.
हालेलुया. प्रत्येक वेळेला तुमच्या पत्नीची चुका पाहू नका, तुमच्या लेकरांच्या चुका पाहू नका. हालेलुया. तुमच्या लेकरांच्या पत्नीचा तुम्ही आदर करायला शिका. हालेलुया. आम्ही आदर करायला पाहिजे, त्यांच्यावरती प्रेम करायला पाहिजे. एखादा इश्यू आपल्या कुणासोबत काही जरी घडला, मुलांच्या सोबत, त्यांना समजून घ्या, त्यांच्यावरती प्रेम करा, त्यांना जवळ करा. प्रियानो, अनेक मुलं आहेत की त्यांना बापाचं प्रेम मिळत नाही, फार दुःखी आहेत. प्रियानो, आज आपल्याला तसं होता कामा नाही. आज आपल्या लेकरांच्या जीवनात तसं होता कामा नाही. आम्ही बापानं आपल्या कुटुंबाला प्रेम दिलं पाहिजे, त्यांचा आदर करायला पाहिजे. तुम्ही कधी तुमच्या कुटुंबाला नावं ठेवू नका, तुम्ही तुमच्या लेकरांना नावं ठेवू नका, त्यांना दुखवू नका, त्यांना खाली पाडून बोलू नका. तुम्ही आदर करायला शिका. प्रेज गॉड. ही बापाची जबाबदारी आहे. कुटुंबाला जर प्रेम नाही मिळालं तर प्रियानं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतंय. प्रत्येकाला प्रेम हवं असतंय, प्रत्येक जण प्रेमासाठी भुकेला असतो. मुलांना आई बापाचं प्रेम पाहिजे असतं, आणि जर त्यांना जर भेटलं नाही, पत्नीला नवऱ्याकडनं प्रेम हवं असतंय, जर ते त्यांना भेटलं नाही, फार दुःखी होतात. प्रियानो, ते दाखवत नाहीत, कदाचित ते तुम्हाला बोलून दाखवणार नाहीत, पण आतून ते झुरत असतात. का? माझा नवरा माझ्यावरती प्रेम करत नाही. मुलं म्हणतात माझे वडील माझ्यावरती प्रेम करत नाहीत. प्रियानो, प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती प्रेमाची भुकेली असते. त्यासाठी प्रत्येक पित्यानं आपल्या कुटुंबावरती प्रेम करायला शिकलं पाहिजे, त्यांचा आदर करायला शिकलं पाहिजे. इफिस्करास पत्र 5 अध्याय 25 वचनात सांगितलेलं आहे, पतीनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवरती प्रीती केली तशी तुम्ही आपापल्या पत्नीवरती प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवरती प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले. जसं येशू ख्रिस्त मंडळीवरती प्रीती करतो, तशाच प्रकारे प्रत्येक पित्यानं, प्रत्येक वडिलानं कुटुंबावरती प्रेम करायला शिकलं पाहिजे. जसं येशू ख्रिस्तानं स्वतःला समर्पण केलं मंडळीसाठी, तसं आमचं जीवन, प्रत्येक बापानं आपल्या कुटुंबासाठी आपलं जीवन समर्पण करायला शिकलं पाहिजे. प्रेज गॉड. तर कलस्से 3:19 मध्ये म्हटलेलं आहे, पतीनो, तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा आणि तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका. देवाचं वचन सांगतोय. प्रियानो, अनेक बाप आहेत की पत्नीचा रिस्पेक्ट करत नाहीत, आदर करत नाहीत, मुलांचा रिस्पेक्ट आदर करत नाहीत आणि निष्ठुरतेने वागतात. प्रियानो, त्या कुटुंबामध्ये ती पत्नी आणि लेकरं फार दुःखामध्ये जीवन जगत असतात. का? कारण वडील प्रेम करत नाही, निष्ठुरतेने आमच्याशी वागतात. तर प्रियानो, आज प्रत्येक बापानं आपल्या पत्नीला आणि लेकरांना प्रेम द्यायला पाहिजे आणि त्यांचा आदर करायला शिकलं पाहिजे. येस, हालेलुया. तर हे देवाचं वचन सांगतंय, म्हणून त्यांची जबाबदारी काय आहे? निस्वार्थ प्रेम करा, नम्रतेने नेतृत्व करा आणि सुरक्षित आणि शांत कुटुंब बांधा. प्रेज गॉड. तुमच्या कुटुंबात प्रेम पाहिजे, शांती पाहिजे, नम्रता पाहिजे. आणि ही कशी निर्माण होईल, ह्याच्यावरती कार्य कोणी केलं पाहिजे? बापानं केलं पाहिजे. ही बापाची जबाबदारी आहे. म्हणून दुसरी गोष्ट आम्ही शिकलो, कुटुंबावर प्रेम करणं आणि त्यांचा आदर करणं. तिसरी गोष्ट आहे कुटुंबाचं पालन पोषण करणं. कुटुंबाचं पालन पोषण करायचं आहे. वडिलांनी काम करावे आणि कुटुंबाच्या शारीरिक आणि भावनिक गरजा पूर्ण कराव्यात, हे अपेक्षित आहे. प्रियानो, बापानं त्या कुटुंबाचं पालन पोषण करायला पाहिजे. आणि ते पालन पोषण करण्यासाठी, कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी, म्हणजे पत्नीची, लेकरांच्या गरजा भागवण्यासाठी त्या बापानं काय करायला पाहिजे? कष्ट करायला पाहिजे, काम करायला पाहिजे. आणि तुम्ही मेहनती असलं पाहिजे, तुम्ही कष्टाचं काम करायला पाहिजे. तुमच्या पत्नीला, तुमच्या लेकरांना समजू दे की माझा पती फार कष्टाळू आहे, आणि लेकरांना दिसून येऊ दे की माझे वडील फार कष्टाळू आहेत. प्रियानो, अनेक असे वडील आहेत त्यांना कुटुंबाची काही जबाबदारीच नसते. तुम्हाला माहिती आहे, पहिल्यांदा पत्नी घरात असायची, मुलांना सांभाळायची, सर्व काही सांभाळायची, आणि बाप एकटा काय करायचा? कामावरती जायचा. पत्नी घरात, हाऊसवाईफ. तेव्हा कुटुंब चालत होतं. पण आता महागाई इतकी वाढले, आजकाल तुम्ही पाहताय की पती आणि पत्नी दोघंही काम करतायत की नाही? होय.
पत्नी आज आपल्या पतीला हातभार लावत आहे, कुटुंबाला हातभार लावत आहे, ती घरचंही काम करते, बाहेर पण कामाला जाते आणि आपल्या पतीला हातभार लावत आहे. मग याचा अर्थ असं नाही की पत्नी कामाला जाते म्हणजे पतीने घरात बसून खायचं. ती फक्त तुम्हाला हातभार लावत आहे. कुटुंबाला पालन पोषण करणं हे बापाची जबाबदारी आहे. मी बरेच असं पाहिलेले आहेत की बाप असतो घरी, पत्नी जाते कामावरती, आई जाते कामावरती आणि वडील घरात असतो. प्रियानो, ही किती दुःखाची गोष्ट आहे. कारण बापानं काय की पालन पोषण केलं पाहिजे, त्यानं काम केलं पाहिजे आणि कुटुंबाच्या शारीरिक आणि भावनिक सर्व गरजा त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे. म्हणून पहिले तिमोथेय 5:8 मध्ये काय सांगितले पहा, जर कोणी स्वकीयांची व विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करत नाही तर त्याने विश्वास नाकारला आहे. तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे. पाहिलं प्रियानो, वचन काय सांगते? जर एक बाप आपल्या कुटुंबाची तरतूद करत नाही, कुटुंबाचं पालन पोषण जर करत नाही, तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्याने विश्वास नाकारला आहे आणि तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे. त्यासाठी प्रत्येक पित्यानं काय करायला पाहिजे? काम करायला पाहिजे, कष्ट करायला पाहिजे. तुम्ही कष्टाळू असलं पाहिजे. तुम्ही आळशी बनू नये आणि आम्ही कष्टाळू असलं पाहिजे. पवित्र शास्त्र सांगतं, ज्याची काम करायची इच्छा नाही त्यानं खाऊ पण नाही, खायचा अधिकार नाही त्याला. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. बरोबर आहे ना? काम करायचं नाही, खायचं पण नाही. आम्ही काम करायला पाहिजे, कष्ट करायला पाहिजे. आम्ही मेहनत असलं पाहिजे, कामात आम्ही मेहनत घ्यायला पाहिजे. कुटुंबाच्या गरजा पूर्ण होतील याची खात्री करा. आळस किंवा बेजबाबदारपणा टाळा. आळस हा माणसाला पुढे घेऊन जात नाही, लक्षात ठेवा. आळस हा प्रियानो, आळशी बिछानात ब्लँकेट अंगावरती घेतो आणि काय म्हणतो माहिती आहे? देवा, एलियाला कावळ्याच्या द्वारे तू पुरवलास, तू पण मला पुरवशील, माझा विश्वास आहे. कुठं बसून प्रार्थना करायलाय? बेडवरती झोपून ब्लँकेट अंगावरती घेऊन प्रार्थना करायलाय. कावळा नाही, कुत्रं पण येणार नाही, देव कोणालाच पाठवणार नाही. कुणालाच पाठवणार नाही देव. अनेक अशी प्रार्थना करायला चुकीचा अर्थ लावायलेत आणि म्हणतात की देवानं एलियाला कावळ्याद्वारे पुरवलं, देव मला पण पुरवणार, मला कामाला नाही गेलं तर चालतंय. असं होऊ शकत नाही. देवाचं वचन सांगतंय, ज्याची काम करायची इच्छा नाही त्यानं खाऊ नये. देव कसा त्याला अन्न पुरवेल? देव कसा त्याचा पुरवठा करेल? नाही. म्हणून प्रियानो, बाप हा कष्टाळू असला पाहिजे, मेहनती असली पाहिजे आणि आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवायला पाहिजे, त्यानं पालन पोषण करायला पाहिजे. म्हणून मला सांगतो, मुलग्याचं जर लग्न करायचं असेल तर पहिला विचारतात, मुलगा काय काम करतो, किती कमवतो, आहे की नाही? काय विचारतात? लग्न करून दिलं की मुलगीला त्या सांभाळायला पाहिजे, तिचं पालन पोषण करायला पाहिजे, त्या मुलीच्या गरजा त्यानं भागवायला पाहिजेत, आहे की नाही? म्हणून तर विचारतात, काय काम करतो, किती पगार आहे आणि काय काय आहे तुमच्याकडं. होय, पुरुष किंवा हा पिता काय आहे? मेहनती असला पाहिजे आणि त्या व्यक्तीनं आपल्या कुटुंबाचं पालन पोषण केलं पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. पण आज फादर डे बद्दल आज मी तुम्हाला सांगत आहे की प्रत्येक पिता, प्रत्येक बापानो, तुम्ही कष्टाळू बना. तुमचं जे काही काम असेल त्यात तुम्ही कष्ट करायला शिका, मेहनत करायला शिका, त्याचं फळ परमेश्वर तुम्हाला देणार आहे. हालेलुया, प्रेज गॉड. तर चौथी गोष्ट काय आहे की बापाची जबाबदारी काय आहे? प्रेमाने शिस्त लावणे. तर प्रियानो, शिस्त ही पितृत्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याचा उद्देश मुलांना नीतिमत्तेचे मार्गदर्शन करणे आहे, त्यांना इजा पोचवणे किंवा राग आणणे नाही. ओके, तर शिस्त लावणं हे फार
कठीण टास्क आहे की योग्य शिस्त आम्ही कुटुंबाला लावायला पाहिजे. आणि कोण लावायला पाहिजे? पिता जर शिस्तबद्ध व्यवस्थित असेल त्याचं कुटुंब सर्व काही व्यवस्थित होते. म्हणून म्हणतात बाप जैसा बेटा, बापासारखं कुटुंब. म्हणून बाप हा शिस्तबद्ध असावा आणि त्या व्यक्तीला बापानं आपल्या कुटुंबाला योग्य शिस्त लावायला पाहिजे, मुलांना शिस्त लावायला पाहिजे. ही फार जबाबदारी फार मोठी आहे बापाची. म्हणून बाप होणं काय एवढं सोपी गोष्ट नाही आहे. बाप होणं सोपी गोष्ट नाही, तर बापाचं कर्तव्य सुद्धा त्यांनी पार पाडलं पाहिजे. मग या ठिकाणी नीतिसूत्र 13:24 मध्ये म्हटलेलं आहे, जो आपली छडी आवरतो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळीच त्याला शिक्षा करतो तो त्याच्यावरती प्रीती करणारा होय. जर बाप आपल्या मुलांना जर शिक्षा करतो, छडी मारतो, तर प्रियानो ते काय वाईट नाही, तर ते चांगल्यासाठी असतं. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की त्या बापाचं त्याच्यावरती प्रेम आहे म्हणून तो छडी मारतो, तो त्यांना शिक्षा करतो. होय प्रियानो, जिथं चूक होते त्यावेळेस जर आम्ही मुलाला आपल्या जर थोडंसं छडी मारली तर तो मुलगा त्या चुकीतनं सुधारू शकतो. आयुष्यभर तो कधी चूक करणार नाही. आणि त्या चुकावरती जर पांघरून जर आम्ही घातलं तर उद्या तो मोठा होऊन तो आपला मुलगा फार बेशिस्त वागू शकतो. हालेलुया. त्यासाठी प्रियानो, आमच्या लेकरांना शिस्त लावणं गरजेचं आहे. बरेचदा बाप शिस्त लावतात. एखाद्या बाप छडी मारायला जर गेला, आई आडवी येते, मारू नका हो, मारू नका. आजी आडवी येते, अहो काय जरा तर तुमचं काय प्रेम आहे का नाही त्याच्यावरती, लहान लेकरू आहे, कशाला मारता कशाला मारता. प्रत्येक वेळेला कोण ना कोणतरी आडवं येतं. बघा, लहान मुलं ब्रश करायला नको असतं त्यांना, आणि वडील सांगतो नाही ब्रश करायचं मग नाश्ता करायचा. मुलं म्हणतात नाही आज पप्पा नको, उद्या करतो उद्या करतो. मग वडील काय करतात? रागवतात, नाही आज करायचंच. ते मुलगा आणि नाही म्हणतो. मग जरासं बाप जरा थोडं त्याला मारायला जातो, लगेच आई आडवी येते, आजी आडवी येते, अहो नको एक दिवस राहू दे की कशाला पोराला मारताय, काय होणार एक दिवस नाही केलं तर. बरोबर आहे, ठीक आहे, एक दिवस सोडलं, उद्या आणि मुलगा तसंच म्हणतोय, आज नको उद्या करतो. आणि समजा त्या मुलाला जर शिस्त लावायचं बापानं जर बंद केलं तर काय होऊ शकतंय? उद्या त्याचे दात किडू शकतात, डॉक्टरकडे घेऊन जायचं. तो मुलगा ब्रश करायला त्याचा सिरियसनेस त्याच्यामध्ये येणार नाही, त्याला शिस्त लागणार नाही. जर आम्ही भावनिक जर झालो तर अशा वेळेला, जेव्हा आम्ही लहान मुलांना पहिल्यांदा स्कूलमध्ये टाकतो, पहिला दिवस असतो, मुलं नुसतं रडतात 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 रडतात, मी जाणार नाही मी जाणार नाही मी जाणार नाही जाणार, काय काय करून घेतात. तेव्हा जर म्हटलं आम्ही तर राहू दे, आजच्या दिवस राहू दे, उद्या आणि रडतंय बाळ, तेव्हा पण म्हणायचं राहू दे राहू दे. मग असं राहू दे राहू दे, मग शिकणार काय तो? त्याला वळण काय लागणार? तो अडाणीच राहणार मग स्कूलमध्ये नाही गेला तर. तर प्रियानो, शिस्त न लावण्यामुळं मुलांचं नुकसान होऊ शकतंय. आणखीन तुम्हाला गोष्ट सांगतो, लहान मुलं चर्चला आम्ही घेऊन येतो. तुम्हाला माहिती आहे बापानं आईनं काय करायला पाहिजे? अनेक जण म्हणतात चर्चमध्ये आराधनेच्या वेळेला वचनाला मुलं आमची शांत बसत नाहीत, दंगा करतात, तिकडं पळ हे करतात. पास्टर अजिबात ऐकत नाही. तो काय करायचं आम्हाला समजा, जरा प्रार्थना करा. अहो प्रार्थना करतो, पण प्रार्थना करायच्या अगोदर तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं मला सांगायचं आता. ओके, जेव्हा आम्ही चर्चला निघतो घरातनं, तेव्हा त्या मुलांना लहान जरी असले तरी त्या मुलांना आम्ही आई बापानं सांगायला पाहिजे, शिकवायला पाहिजे. काय माहिती आहे बाळ, आम्ही कुठं चाललोय? चर्चला चाललोय. चर्चमध्ये जाऊन काय करायचं? आराधना चालू असते तेव्हा टाळ्या वाजवून देवाची आराधना म्हणायची आणि गाणी गायची. ओके, वचन जेव्हा सांगतात, पास्टर काय सांगतात ते ऐकायचं. मी घरी आल्यानंतर मी तुला विचारणार पास्टरनी काय सांगितलं, त्या आंटीनं साक्ष काय सांगितली. ओके, चर्चमध्ये गाणी कुठली म्हटले. हे चर्चला यायच्या अगोदर घरात ह्या गोष्टी तुम्ही लेकरांच्या सोबत दर रविवारी बोलायला पाहिजे.
तुम्ही आता त्यांना समजू द्या, अगर नाही समजू दे तुम्ही बोला, सांगा, समजावून सांगा आणि इथं घेऊन या. गेल्यानंतर घरी गेल्यानंतर त्यांना विचारा, आज काय वचन ऐकलास बाळ, पास्टरनी काय सांगितलं, त्या आंटीनं साक्ष काय दिली, त्या अंकलनं साक्ष काय दिली, चर्चमध्ये आज कुठली गाणी गायली आम्ही, हे सगळं लहान मुलांना विचारलं पाहिजे गेल्यानंतर. असं तुम्ही कंटिन्यू जर प्रत्येक रविवारी केला, मुलांना समजतं बाबा घरी गेल्यानंतर मम्मी माझी विचारते, वडील माझे विचारतात काय शिकलास, काय ह्या साक्ष काय सांगितली, गाणी कुठली म्हटली, मग ते लक्ष देऊन इथं ऐकतात. आम्ही मुलांच्याकडे लक्ष देत नाही, लहान आहेत म्हणतोय आम्ही सोडून देतो, पण नाही, लहान आहे म्हणून सोडून देऊ नका. लहान मुलं जे काही तुम्ही बोलणार शिकवणार ते शिकत असतात. आणि ही जबाबदारी कोणाची आहे शिस्त लावायची, बापाची आहे आईची आहे. तुम्ही सांगा, 1 रविवार 2 रविवार 3 रविवार तुम्ही सांगत राहा. मुलाच्या मनाची तयारी करा, त्यांना इथं घेऊन या. काही दिवसातच तुम्हाला बदल दिसेल मुलांच्या मध्ये. आराधनेला इकडे तिकडे पळणार नाही, देवाची आराधना टाळ्या वाजून ते करतील. ओके, तर आम्ही शिस्त लावली तर त्या मुलांना लागू शकते, अन्यथा आम्हीच इंटरेस्टेड नाही, मुलं सुद्धा शिस्त त्यांना लागू शकणार नाही कधी. तर ही सर्व जबाबदारी बापाची आहे, आपल्या कुटुंबाला शिस्त लावणं. म्हणून प्रियानो, या ठिकाणी सांगितले की जो आपली छडी आवरतो, म्हणजे छडी जर मुलाला मारत नाही. अनेक जण बाप म्हणतात माझ्या मुलाला मी अजून एक हात सुद्धा लावला नाही, 5 बोटामधलं एक बोट सुद्धा लावलं नाही. अरे वा वा, व्हेरी गुड म्हणतात का नाही. इथं वचनात काय सांगितलंय, जो आपली छडी आवरतो म्हणजे मारत नाही किंवा शिक्षा त्याला लावत नाही, शिस्त लावत नाही, तो आपल्या मुलाचा वैरी होय. वचनात सांगितलंय, मी सांगत नाही, वचन सांगतंय. जो आपली छडी आवरतो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळीच त्याला शिक्षा करीतो तो त्याच्यावर प्रीती करणारा होय. नीतिसूत्रे 13:24 मध्ये सांगितले. वेळीच त्याला काय करतो, त्याला शिक्षा करतो, म्हणजे शिस्त लावतो. जिथं चुकतोय तिथं मुलांना आम्ही सांगायला पाहिजे, बाळ तू इथं चुकलायस. तर त्याची चूक जर आम्ही त्याला दाखवून देत नाही, त्याला असं वाटतं की ही चूक केलेली मी करावं ते बरोबर आहे असं वाटतं त्याला, आणि तो तसाच करत जातो आणि नंतर मग फार मोठ्या मोठ्या चुका करू लागतो. म्हणून मुलांच्या चुका आम्ही त्या वेळेला आम्ही दाखवून द्यायला पाहिजे. हे कुणाचं कर्तव्य आहे, बापाचं आहे. शिस्त लावणं बापाचं काम आहे, आम्ही लावायला पाहिजे. आणि ज्या वेळेला जेव्हा बाप शिस्त लावतो तेव्हा आईनं बापाला काय करायला पाहिजे, सपोर्ट करायला पाहिजे. म्हणजे पत्नीनं नवऱ्याला सपोर्ट करायला पाहिजे. तेव्हा पत्नीनं म्हणायचं नाही, अहो सोडा की हो, जाऊ दे, कशाला एवढं हे करायला आहे, झालं मग इथं संपलं. मग ती मुलं बिघडूनच जातात. मग उद्या काय पण त्या मुलांना चूक केलं, हां आई मला सपोर्ट करते म्हणून आईकडे जातं बाळ पळत, मम्मी पप्पाला सांग की जरा. जिथं चुकतंय तिथं बाप पण स्ट्रिक्ट पाहिजे, आई पण स्ट्रिक्ट पाहिजे, मुलगा सुधारते. जेव्हा चुका तुम्ही झाकायचा प्रयत्न करताय, त्या चुकामध्ये त्याला सांगत नाही की तू चुकलायस, आणि त्या चुक्यामध्ये त्याला जर तुम्ही साथ दिला तर प्रियानो अनेक मोठ्या मोठ्या चुका तो मुलगा करू शकतो, ती मुलगी करू शकतो. बरोबर आहे. म्हणून शिस्त लावणं ही आपली जबाबदारी आहे. इब्री लोकासपत्र 12 अध्याय 10 आणि 11 वचनात सांगितलेलं आहे, त्यांना योग्य वाटली तशी थोडे दिवस ते शिक्षा करत होते, पण तो करतो ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून करतो. कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते. तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते. हालेलुया. तर प्रियानो, या वचनात सांगितलंय की आम्ही शिक्षा करतो हे आपल्या मुलांच्या हितासाठी, मुलांच्या हितासाठी. आम्ही त्यांना वळण लावावं, आम्ही त्यांना शिस्त लागावी म्हणून आम्ही शिक्षा करतो. बघा, देवाचं प्रेम आमच्यावरती आहे. इस्रायल लोकांच्यावरती देवाचं प्रेम होतं, म्हणून जेव्हा इस्रायल लोक चुकायचे तेव्हा देव त्यांना काय करायचा, शिक्षा देत होता. तर शिक्षा देणं काय आहे, त्यांच्या हितासाठी असतं.
म्हणून वळण लावणं, शिस्त लावणं हे आपल्या मुलांच्या हितासाठी आहे. तिथं भावनिक होऊन तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ नका. बघा, शिक्षा ही आनंदाची कुणालाच वाटत नाही, बरोबर आहे. शिक्षा झाली की आनंदानं कोण स्वीकारते? फार दुःखाची वाटते, खेदाची वाटते. पवित्र शास्त्र तेच सांगते, कोणतीही शिक्षा आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते. तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते. त्यातून जे शिकतात, त्या शिक्षेमधून जर शिकतात, त्यांना पुढं त्याचं फळ चांगलं भेटतंय प्रियानो. प्रेज गॉड, हालेलुया. म्हणून आम्ही मुलांना आणि आपल्या कुटुंबाला शिस्त लावणं ही कुणाची जबाबदारी आहे? पित्याची जबाबदारी आहे. म्हणून कठोरतेने नव्हे, लक्षात घ्या, कठोरतेने नव्हे पण शांतपणाने त्यांना सुधारवण्याचा प्रयत्न करा. त्यांना सातत्याने आणि प्रेमाने सुधारवण्याचा प्रयत्न करा आणि शिस्तीनं प्रयत्न करा. हे बापानं केलं पाहिजे. पत्नीला म्हणू नका, हे बाई तू पाहून घे मुलांची काळजी, तू बघ कसं करतेस, मला काय जमत नाही, मी कामात बिझी आहे, कामात बिझी आहे. लक्षात ठेवा, आई 10 वेळा सांगितलं तर मुलं ऐकत नाहीत, पण बाप एकदा सांगितलं मुलं ऐकतात, माहिती आहे. हे की नाही? पत्नीची तक्रार असते, अहो सांगा की जरा तुम्ही, अहो किती सांगितलं ऐकना झालं. बाप तिकडं एक म्हटलं की झालं ऐक. अनुभव आहे ना, हसायला तुम्ही म्हणजे अनुभव आहे तुम्हाला चांगलाच. म्हणून बापानं शिस्त लावली तर फार योग्य होईल मला वाटतंय. चांगलं कुटुंब शिस्तीत वाढेल. आणि त्यासाठी कठोरतेने नव्हे तर शहाणपणाने सुधरा आणि सातत्याने आणि प्रेमाने शिस्त लावा. प्रेज गॉड. अनेक जण पत्नी लोक म्हणतात, काय हो तुम्ही एकदा सांगितले की ते ऐकतात आणि मी 10 वेळा डोकं फोडून घेतोय ती माझी ऐकत नाहीत, आहे की नाही? हां, बरोबर आहे. पतीकडं आहे ते, बापाकडे आहे ते शिस्त लावणं, आणि बापानं लावलं पाहिजे. पत्नीनं फक्त बापाला, नवऱ्याला आपल्या काय करायला पाहिजे? सपोर्ट करायला पाहिजे. तर आपली मुलं काय होऊ शकतात? शिस्तीमध्ये वाढू शकतात. प्रेज गॉड. 5वी गोष्ट आहे की बापाची जबाबदारी काय? उपस्थित राहणे आणि सहभागी असणे. तर कुटुंबात आम्ही उपस्थित पाहिजे, कुटुंबाला आम्ही वेळ द्यायला पाहिजे आणि कुटुंबासोबत प्रत्येक कार्यात पिता सहभागी असला पाहिजे. हालेलुया. तर ही सुद्धा बापाचं कर्तव्य आहे. चांगल्या पितृत्वासाठी वेळ, लक्ष आणि सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. ओके. तर चांगल्या पितृत्वासाठी वेळ, लक्ष आणि सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे प्रियानो. बघा, अनेक बाप आहेत की कुटुंबाला वेळ देत नाहीत, नुसतं काम 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 करतात, नुसतं काम, आणि कुटुंबाला वेळ देत नाहीत. पत्नीला वेळ नाही, लेकराला वेळ नाही. का? मी कामात लय बिझी आहे, बघा मगाशी मी सांगितलं काम करायला पाहिजे. आता मी काय सांगालोय? काम करा, परंतु कुटुंबाला पण वेळ द्यायला पाहिजे, पत्नीला, लेकरांना वेळ द्यायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, अनेक बापाची अशी परिस्थिती आहे की एकाच घरात राहतात पण मुलांची आणि बापाची भेटच होत नाही. का माहिती आहे? मुलं उठायच्या अगोदर बाप कामालाच उठून जातो आणि संध्याकाळी मुलं जीवन झोपतात, मग बाप येतो घरी आणि मुलांचा बापाचा संपर्क कॉन्टॅक्टमध्येच येत नाही. का? बापाला लय काम आहे, समजाले? आणि त्या मुलं आणि बाप संपर्कातच येत नाही. कधी कुठल्या कामामध्ये, कुठल्या कार्यामध्ये बाप नसतो. का? बाप कुठं आहे? कामावरती आहे. कुठं आहे? ऑफिसमध्ये आहे. कुठं आहे? बिझनेस आहे. बरोबर आहे, सगळं आहे, पण कुटुंब सुद्धा महत्वाचं आहे. बघा, क्रम कधी चेंज करू नका. प्रथम स्थान देवाला, दुसरं स्थान कुटुंबाला, तिसरं स्थान तुमच्या कामाला द्यायला पाहिजे. हालेलुया. आम्ही कुटुंबाला वेळ द्यायला पाहिजे, लेकरांसोबत पत्नीला आम्ही वेळ द्यायला पाहिजे. अनेक जण प्रियानो, अनेक कुटुंब असे आहेत की एकत्र बसून जेवत सुद्धा नाहीत, भोजन करत नाहीत. बापाचं टायमिंग जेवायचं वेगळं, मुलांचं टायमिंग वेगळं, आईचं वेगळं. आई म्हणते तुम्ही पण मुलांना सगळेजण जेवून घ्या, मी नंतर जेवते. बाप म्हणतो मला
मला अजून टाइम आहे, तुम्ही जेवण करा. मुलगा त्या रूममध्ये जेवत बसलाय, मोबाईल शेजारी आहे, चॅटिंग करतोय, एक घास कुठं डोळ्यात नाकात जातोय माहीत नाही, एवढा बिझी आहे मोबाईलमध्ये. ओके. आणि एक बाळ दुसऱ्या रूममध्ये आहे, आई तिकडं किचनमध्ये आहे, बाप दुसरीकडे बसलाय. एकत्र जेवायला बसत सुद्धा नाहीत आजकाल. मोबाईलनं फार नुकसान केलंय. तुम्ही एक तरी जेवण, ओके, 3 मील पैकी 1 मील म्हणजे एक जेवण तरी कुटुंब एकत्र बसून जेवायला पाहिजे. त्यावेळेस तुमचे मोबाईल सगळे बाजूला ठेवा. बोला, बोलत बोलत तुम्ही दिवसभर, संध्याकाळी जर समजा एकत्र जेवायला बसला, बोला, विषय काढा. दिवसभर तुझा दिवस कसा गेला, काय दिवसभरात तुमच्याशी घडलं, एकमेकाला उत्तेजन असं येईल. हसत खेळत जोक करा, थोडं बोला, समजून घ्या. काही गोष्टी आपण, बऱ्याच गोष्टी तिथं एकत्र जेवत असताना बोलू शकतो. हे करायला पाहिजे प्रियानो. हे फार महत्वाचं आहे कुटुंबासाठी, फार महत्वाचं आहे. तुम्ही नुसतं काम काम बिझी म्हणू नका. तुम्ही आपल्या कुटुंबाला वेळ द्यायलाच पाहिजे. त्यांच्या संगती बोलायला पाहिजे, त्यांच्यासाठी हसायला पाहिजे. लेकरांच्या सोबत कधी कधी आम्ही सुद्धा लेकरं व्हायला पाहिजे. ही गोष्ट फार महत्वाची आहे, कारण आम्ही आपल्या कुटुंबासाठी आम्ही उपस्थित पाहिजे आणि त्यांच्यामध्ये आमचा सहभाग पाहिजे. बरेच जण कुटुंबाचा विचारच करत नाही, कोणी पत्नीचा विचारच करत नाही, लेकरांचा विचारच करत नाही. नुसतं काम, इकडं बिझी तिकडं बिझी, हे करायचं आहे ते करायचं आहे. आणि प्रियानो, आम्ही अनेक लोक जोडतो, पण लक्षात घ्या, कुटुंब आम्ही गमवू शकतो, कुटुंब गमवू शकतो. त्यासाठी बापाची जबाबदारी आहे कुटुंबाला वेळ देणं, बोलायचं आहे, त्यांच्या संगती त्यांना समजून घ्यायचं आहे. जेव्हा लेकरं जेव्हा बोलतात, शांतीनं ऐकून घ्या ते काय म्हणतायत. अनेक लेकरांना बोलूच देत नाहीत. ए शांत बैस, ए शांत बैस. लेकरांचं म्हणणं ऐकून तर घ्या. ते चुकीचं असेल बरोबर असेल ऐकून घ्या. आम्ही ऐकूनच घेत नाही. प्रत्येकाला बोलायला अधिकार आहे, आपलं मत सांगायला अधिकार आहे, शेअर करायला सांगा. जर तुम्ही त्यांचं ऐकून नाही घेतला, ते बाहेरच्या लोकांना सांगतील, जगाला सांगतील बाहेर जाऊन, आणि चुकीचं मार्गदर्शन घेतील. तुम्ही ऐका त्यांचा प्रॉब्लेम काय आहे. मग ते जर त्यांच्यासोबत तुम्ही फ्रेंडली नातं ठेवायला पाहिजे. कसं फ्रेंडली, मित्रासारखं आम्ही आपल्या लेकरांच्या सोबत, आपल्या पत्नीसोबत राहायला पाहिजे. कसं आहे माहिती आहे, एक मित्रच मित्राला सांगू शकतो आतल्या गोष्टी, प्रॉब्लेम शेअर करू शकतो. करेक्ट आहे. मग जर बाप जर आपल्या मुलांच्या सोबत एका मित्रासारखं राहतो, तर मुलं प्रत्येक गोष्ट आपल्या बापाला शेअर करू शकतात. करेक्ट आहे. आम्ही बापाचं करून असं जर राहिलो, तोंडच उघडत नाही मुलगा ते आपल्यासमोर. मग प्रत्येक वेळेला मुलगा काहीतरी सांगत, हे गप, चाल खतम. मग जे ऐकून घेतात ना बाहेरचे, त्यांना जाऊन सांगतोय मुलगा, त्याचं काय चाललंय जीवनात, काय समस्या आहे, काय. फ्रेंडली नातं ठेवायला पाहिजे कुटुंबासोबत. कोणी? बापानं. प्रेज गॉड. महिला म्हणू नका, आजचा संदेश आमच्या ह्यांच्यासाठी आहे, स्त्रियांसाठी सुद्धा आहे. ओके, मुलांसाठी सुद्धा आहे आजचा संदेश. तर लक्षात घ्या, बापानं शिस्त लावायला पाहिजे, पण पत्नीनं काय करायला पाहिजे, आपल्या नवऱ्याला साथ द्यायला पाहिजे. ओके. तर इथं मी सांगितलं, उपस्थित राहायला पाहिजे, म्हणजे वेळ द्यायला पाहिजे, आपल्या कुटुंबाकडे लक्ष लावायला पाहिजे, आणि सक्रिय भाग आपल्या कुटुंबामध्ये आपल्या बापाचा पाहिजे. बरेचदा बापाला माहित नसते घरात काय चाललंय. का? कारण बाप कामात बिझी आहे. मुलं कुठे गेल्यात माहित नाही. का माहित नाही? त्यांच्याशी तसं नातं ठेवलं तर ते तुम्हाला सांगतील, आहे की नाही. तर बापाचा रोल, बापाची भूमिका फार महत्वाची आहे प्रियानो. बाप होणं एवढं अवघड काम नाही, पण बापाचा रोल निभावणं फार कठीण आहे. हालेलुया, फार कठीण आहे. म्हणून बायबलमध्ये वचनात सांगितले, अनुवाद या 6 अध्याय आणि 6 आणि 7 वचन, ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव, आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव, आणि घरी बसलेले असताना
बघा, लक्षात घ्या, घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्याविषयी बोलत जा. देवाचं वचन सांगतो. निजता, उठता, बोलता, चालता आम्ही बोलत राहायला पाहिजे. देवाच्या गोष्टी, वचन, त्यांच्या संगती टाइम स्पेंड करायला पाहिजे. त्यांच्यासोबत रिलेशन चांगलं बिल्ड करायला पाहिजे. कुटुंबासोबत, पत्नीसोबत, लेकरांच्या सोबत. हे कोणी करायचं आहे? बापानं करायचं आहे. तेव्हा कुठं तुमचं कुटुंब पुढं जाऊन आशीर्वादित होऊ शकतं आणि देव त्या कुटुंबाला आशीर्वादित करू शकतो. हालेलुया. तर मला इथं बसलेल्या लेकरांना सुद्धा मला सांगायचं आहे, जी लेकरं आहेत, मुलं, त्यांना तुम्हाला सांगायचं आहे. देवाचं वचन सांगताय, नीतिसूत्रे 4:1-2 वचन. मुलांनो, बापाचे शिक्षण ऐका व सुज्ञता समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या, कारण मी तुम्हाला उत्तम शिकवण देतो. माझे नित्य शिक्षण सोडू नका. ओके, तर हे मुलांसाठी आहे. मुलांनी काय करायला पाहिजे? आई वडिलांचं, आपल्या बापाचं ऐकायला पाहिजे. कारण वचन सांगतंय, मुलांनो, बापाचे शिक्षण ऐका. बाप आपल्या हितासाठी, आपल्या चांगल्यासाठी सांगत असतो. अनेक मुलं आज कच्चे एज्युकेटेड मुलं आहेत. बाप जरी शिकलेला नसेल, अडाणी असेल, पण याचा अर्थ असं नाही की बापाला काय कळत नाही, त्यांचं काय ऐकायचं नाही. कुठलाच बाप आपल्या मुलांना चुकीचं मार्गदर्शन करत नाही. करेक्ट. म्हणून मुलानं आपल्या बापाचं ऐकायला पाहिजे. बाप जे शिकवतोय ठीक आहे, ते ऐकून, रिस्पेक्ट देऊन आदर करायला पाहिजे बापाचा. हे मुलांचं कर्तव्य आहे. जेव्हा बाप बोलतो तेव्हा आम्हाला फार वाईट वाटत असतं, आमच्या डोळ्यातनं पाणी येत असतं. जेव्हा बाप आमच्यानं रागानं बोलतो, आम्हाला शिक्षा करतो किंवा आम्हाला छडी मारतो. पण प्रियानो, ते तुमच्या हितासाठी असतं, आपल्या हितासाठी असतं. पॉझिटिव्हली घ्या. जर बाप तुम्हाला काहीतरी बोलतोय, ठीक आहे, पॉझिटिव्हली घ्या, त्यातनं शिका, बापाचा सन्मान करा. मुलांनो, बापाला गिफ्ट आणायला शिका. छोटा असू दे, तुमचं 10 रुपयाचं गिफ्ट असू दे, पप्पा हे तुमच्यासाठी आहे. येस, किती बापाला आनंद होईल. बापाचा रिस्पेक्ट करायला पाहिजे मुलांनी. हालेलुया. आज फादर्स डे, किती मुलांनी आपल्या बापाला विश केलं, शुभेच्छा दिल्या. मी घरात दुसऱ्या रूममध्ये होते आणि माझी मुलं दोन्ही पण दुसऱ्या रूममध्ये होते. तिथून ओरडून मला म्हणतात, डॅडी. मी म्हटलं, काय? हॅपी फादर्स डे. ठीक आहे, आम्ही विश करायला पाहिजे. फक्त त्या दिवशी नव्हे, प्रत्येक दिवशी आपण बापाचा रिस्पेक्ट करायला पाहिजे. प्रत्येक दिवशी आपण बापावरती प्रेम करायला पाहिजे. आणि बापाचं नाव कसं चांगलं होईल याकडे आम्ही मुलांनी लक्ष द्यायला पाहिजे. ही मुलांची पण जबाबदारी आहे. बघा, अनेक मुलं मोठी होतात, तुम्ही ऐकलं असेल, मोठी होतात, ते यशस्वी होतात, मोठ्या पोस्टवरती असतात आणि ते म्हणतात, मी इथंपर्यंत येण्याचं एकच कारण म्हणजे, याच्या मागं एकच आहे, ते म्हणजे माझा पिता, माझ्या बापामुळं मी आज इथंपर्यंत आलोय म्हणतात. आहे की नाही? जेव्हा ते मोठं यश प्राप्त करतात तेव्हा म्हणतात, होय, कारण त्या बापानं चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे त्या मुलांची काळजी घेतलेली आहे, त्यांना शिकवलेलं आहे, त्यांना वळण लावलेलं आहे, त्यांना शिस्त लावलेलं आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारे वाढवलेलं असतं. उत्तेजन त्यांच्या बापाकडनं त्यांना भेटलेलं असतं. ओके, आणि म्हणून ते बापाचं नाव काढतात. पण काही असे बाप आहेत, मुलांसाठी वेळ देत नाहीत, त्यांना उत्तेजन देत नाहीत. ते पुढे जाऊन काय नाव काढतील बापाचं? पुढे जाऊन असे पण बोलणारे आहेत. काही जण म्हणतात की आमच्या बापानं आमच्यासाठी काहीच केलं नाही. आहेत का नाही म्हणणारे? आमच्या बापानं आम्हाला वळण लावलं नाही, आमच्या बापानं असं केलं नाही, तसं केलं नाही, असं पुढे जाऊन मुलं बोलतात. होय, बोलणार, कारण त्यांनी ते अनुभवलं नाही. त्या मुलांचा काही दोष नाही. जर त्यांना जर बापाचं प्रेम आणि वेळ आणि मार्गदर्शन वेळोवेळी जर त्यांना भेटलं असतं, ते पुढे जाऊन नक्की आपल्या बापाचं नाव काढतात. पण त्यांना जे भेटलंच नाही ते मग बोलत राहणार, बापानं आमच्यासाठी काहीच केलं नाही. म्हणून प्रियानो, हीच वेळ आहे, अजूनही वेळ गेली नाही. एक बापाची भूमिका उत्तमरित्या आम्ही पार पाडली पाहिजे. म्हणून भावनिकदृष्ट्या उपस्थित राहा आणि चांगले ऐका आणि वैयक्तिकरित्या आपल्या लेकरांना आणि आपल्या कुटुंबाला मार्गदर्शन करीत राहा. प्रेज गॉड, प्रेज गॉड.
तर त्यासाठी ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की उपस्थित राहणं आणि सहभागी असणं आपल्या कुटुंबाच्या कार्यामध्ये ही बापाची महत्त्वाची भूमिका आहे. वेळ देणं, लक्ष देणं कुटुंबाकडं हे बापाकडनं केलं पाहिजे. ओके, आता शेवटची लास्ट गोष्ट आहे की बापाचं कर्तव्य काय. तर शेवटची गोष्ट आहे 6वी की देवाच्या चरित्राचे आदर्श आपण मानलं पाहिजे. प्रेज गॉड. देवाचं चरित्र म्हणजे देवाच्या चरित्रासारखं बापानं तसं देवाचं चरित्र घडवलं पाहिजे आणि तशा प्रकारचा आदर्श आम्ही कुटुंबात ठेवला पाहिजे. वडील हे स्वर्गीय पित्याचे पृथ्वीवरील एक उदाहरण आहे आणि त्यांनी त्याचे चरित्र प्रतिबिंबित केलं पाहिजे. पित्यानं बापानं देवाचं चरित्र आपल्या जीवनात प्रतिबिंबित केलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून प्रियानो, तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही एक आदर्श पिता बनला पाहिजे. तुम्ही एक आदर्श व्यक्ती बनले पाहिजे. आपल्या कुटुंबाकडं, आपल्या लेकरांनी आपल्याकडनं आदर्श घ्यायला पाहिजे. काही जण मुलं म्हणतात मला माझ्या बापासारखं बनायचं आहे म्हणतात, आहे का नाही. माझा हिरो कोण आहे? बाप आहे माझा, माझे वडील आहेत म्हणतात. ओके, का? कारण ती मुलं आपल्या बापाकडनं एक आदर्श घेत आहेत आणि तसं बापाची भूमिका पाहिजे. येस, हालेलुया. प्रियानो, स्तोत्र संहिता 103:13 मध्ये म्हटलेलं आहे, जसा बाप आपल्या मुलांच्यावरती ममता करतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करीतो. तर तशा प्रकारे आपण बाप पिता बनला पाहिजे. ओके, मत्ती 5:48 मध्ये म्हटलेलं आहे की ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. आम्ही आमच्यामध्ये ज्या उणीवता आहेत त्या आम्ही भरून काढायच्या आहेत आणि स्वर्गीय पित्याप्रमाणे प्रेम आपण आपल्या कुटुंबासमोर एक कित्ता ठेवायचा आहे. हालेलुया. समोर आपल्या पत्नीसमोर म्हणा, आमच्या लेकराच्या समोर एक बापानं एक समोर कित्ता ठेवला पाहिजे. बापाची जबाबदारी फार मोठी आहे प्रियानो. बाप होणं सोपं नाही. बाप होणं सोपं आहे पण जबाबदारी पार पाडणं कठीण आहे. हालेलुया. त्यासाठी कृपा, दया, संयम आणि नीतिमत्व याचं प्रतिबिंब आम्ही करायला पाहिजे आणि आम्ही आमच्या कुटुंबाच्या समोर एक कित्ता ठेवला पाहिजे. आम्ही एक आदर्श आम्ही पिता असलं पाहिजे, एक आदर्श बाप असलं पाहिजे. हालेलुया. ह्या गोष्टीच्या द्वारे जर पित्यानं, आपल्या वडिलानं किंवा बापानं समजा जर ही प्रत्येक कर्तव्य आणि जबाबदारी उत्तमरित्या जर पार पाडली, प्रियानो, ते कुटुंब आस्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, बापानं चुकीच्या गोष्टी आपल्या लेकरांच्या समोर आणि पत्नीच्या समोर करू नये कुठली गोष्ट. आणि समजा तुम्ही चुकलाच, तुम्ही आपल्या कुटुंबामध्ये पत्नीच्या लेकरांची क्षमा मागायला सुद्धा तयार पाहिजे. जेव्हा एखादी गोष्ट आम्ही चुकतो आणि ते आपल्या कुटुंबाच्या निदर्शनास येते तेव्हा कुटुंबाची क्षमा मागायला शिकलं पाहिजे. आमच्या मुलांच्या समोर, पत्नी समोर आम्ही म्हटलं पाहिजे, मी ही गोष्ट केली, मी चुकलो, मला क्षमा करा. माहिती आहे, अनेक जण बाप आपली चूक झाकून ठेवतात, क्षमा मागत नाही आणि लहान मुलं तेच आमच्याकडनं शिकतात. पुढे तीच मुलं पुढे होऊन मोठे होऊन काय करतात की जरी त्यांनी चूक केली तर ती एक्सेप्ट करत नाहीत, झाकण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात मी काय केलं नाही. हे कुठनं शिकले? चूक कबूल करायची नाही, सॉरी म्हणायचं नाही, चुकलं तर क्षमा मागायची नाही. हे गोष्ट कुणाकडनं शिकले? बाहेर जगातनं शिकले नाही, आई वडिलांच्याकडनं शिकले. म्हणून बापानं तुम्हाला सांगू द्या की जेव्हा तुम्ही चुकता, मुलांना म्हणा सॉरी मी चुकलो, पत्नीला म्हणा सॉरी मी चुकलो, पुन्हा मी करणार नाही ही चूक. जेव्हा तुम्ही असं मुलांच्या समोर तुम्ही क्षमा मागायला शिकताय, पुढं मुलं तेच शिकतात तुमच्याकडनं. जेव्हा ते पुढं चुकतील ते सुद्धा क्षमा मागतील आणि आपली चूक सुधारतील. हालेलुया. अनेक जण वाईट वाटते मला सांगायला की बाप व्यसन करतात आपल्या कुटुंबात बसून लेकरासमोर आणि पत्नी समोर. मुलं काय बघतात? जेव्हा बापाला तुम्ही विचारा का तुम्ही पिता ही दारू, बाप म्हणतो लय टेन्शन आहे मला. काय? फार टेन्शन आहे मला.
जगामध्ये चालू आहे ना असं, टेन्शन फार आहे म्हणून दारू प्यायची. मग त्याची लेकरं काय शिकतात? बाप काही शिकवत नाही की तू टेन्शन आलं की दारू प्यायचं बघ. मुलाला असं कोण शिकवतंय का? नाही. पण मुलं जाऊन ते जरी ते तोंडानं सांगत नाहीत मुलांना की टेन्शन आलं की दारू प्यायची, पण हे काय करायल्यात? टेन्शन आल्यामुळे दारू प्यायल्यात. हे कोण बघालंय? कोण बघतंय? मुलं बघतात. आणि मग मुलांच्या मनात ते सतत पाहून 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 मुलांच्या मनात ते शिकतात. मुलांच्या मनात तेच बसतं. आणि पुढे मुलं जाऊन काय झालं की त्यांना एखादं मोठं टेन्शन झालं, मुलांना आठवतंय बाप काय करत होता. हे कुणाकडून शिकले? म्हणून प्रियानो, कुठलीही चुकीची गोष्ट तुम्ही मुलांच्या समोर करू नका. तुम्ही आदर्श राहा मुलांच्या समोर. जर एखादी गोष्ट तुम्ही चुकलाच, क्षमा मागा, म्हणा की आजपासून मी असं करणार नाही. ओके. एक चांगला आदर्श तुमच्याकडून मुलांनी घेतला पाहिजे. चांगला आदर्श. त्यांच्या संगती बोलत राहा, त्यांच्यासोबत फ्रेंडली नातं ठेवा. ओके. त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करा आणि कुटुंबाला वेळ द्या. कुटुंबाला वेळ द्या. तुमचं कुटुंब देव आशीर्वादित करेल. तुम्ही एक आदर्श पिता बनला पाहिजे. हालेलुया. आदर्श पिता बनलं पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. ही देवाची इच्छा आहे. प्रेज गॉड. तर 6 गोष्टी आपण शिकलो. ओके. तर 6 गोष्टींमध्ये आपण पाहिलं की एक पिता म्हणून जबाबदारी काय असते. तर एक पिता म्हणून तो आध्यात्मिक नेतृत्व करायला पाहिजे. एक पिता म्हणून कुटुंबावर त्यानं प्रेम करायला पाहिजे आणि कुटुंबातल्या व्यक्तीचा आदर करायला पाहिजे. त्याच्यानंतर कुटुंबाचं पालनपोषण करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की प्रेमाने शिस्त लावली पाहिजे. आणि आपण पाहिलं की उपस्थित राहणे आणि सहभागी असणं. कुटुंबाला वेळ दिला पाहिजे. कुटुंबाच्या प्रत्येक कार्यात आम्ही बापानं सहभागी असलं पाहिजे. आणि आपण त्याच्यानंतर पाहिलं 6वी गोष्ट की देवाच्या चरित्राचं एक आदर्श आपण बनलं पाहिजे. प्रेज गॉड. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत प्रियानो. आणि ह्याच्याद्वारे तुम्ही जर प्रत्येक बापानं ही आपली कर्तव्य जर पार पाडलं, तुमच्या कुटुंबासारखं कुटुंब नसणार प्रियानो. फार आशीर्वादित तुमचं कुटुंब असणार आहे. प्रेज गॉड. हालेलुया. तर ह्या फादर्स डेच्या निमित्तानं आज सुंदर मेसेज तुमच्याकडे आलेला आहे. तर प्रियानो, बापानो, तुम्ही तुमचा रोल, तुमची भूमिका उत्तमरित्या पार पाडा. पत्नीनो, आपल्या पतीला तुम्ही साथ द्या. आणि मुलांनो, आपल्या बापाचा तुम्ही सन्मान करा. त्यांचं तुम्ही ऐका. तुमचं कुटुंब आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेज गॉड. बाप आशीर्वादित होणार, पत्नी आशीर्वादित होणार आणि कुटुंब, मुलं सुद्धा आशीर्वादित होणार आहे. देव बाप तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो.